पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला. मरीन ड्राईव्ह परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस. आज राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता. रायगड, पुणे, घाटमाथ्याला रेड अलर्ट. राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार. पावसाचा मुंबई लोकलला फटका. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटं विलंबाने सुरू. हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने. हार्बर मार्गावर अनेक लोकल थांबल्या. प्रवाशांची रेल्वे ट्रॅकवरून चालत वाहतूक. मुंबईतील मोनोरेल सेवा पुन्हा सुरू. मोनोरेलमध्ये काल रात्री काही प्रवासी अडकले होते. 582 प्रवाशांना 4 तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. मावळ तालुक्यातील तळेगाव, दाभाडे पोलीस आणि वन्यजीव रक्षक, मावळ रेस्क्यू टीमची कार्यतत्परता. मध्यरात्री पवना नदीत अडकलेल्या महिलेचा वाचवला जीव. लोणावळ्याला पावसाने झोडपले. लोणावळ्यातील भुशी धरण भरलंय. पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढते. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून नागरिकांचं स्थलांतर सुरू. पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. अमरावतीच्या चांदूर बाजार, अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून देण्याची केली मागणी. मुंबई शहर आणि उपनगरी क्षेत्रात मागील 2 दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क. मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचं केलं आवाहन. पालघरमध्ये आज देखील मुसळधार पावसाची शक्यता. धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीत 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील स्कूल बस चालकाने बस पुराच्या पाण्यामध्ये घातली. लहान मुलांचा जीव धोक्यात. व्हिडिओ व्हायरल. परतवाडा पोलिसांकडून कोणतीच कारवाई नाही. छत्रपती संभाजीनगरमधील वेताळवाडी नदीच्या पुरात पर्यटकांची गाडी अडकली. स्थानिकांच्या मदतीनं वाहन बाहेर काढण्यात यश. नवी मुंबईतील मोरबे धरणाचे 100% भरलेले आहे. धरणातून 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीपात्रात सुरू. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीने धरणातून 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. हिंगोलीतील पारोळा धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी. धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याने पारोळा धबधबा बंद. धबधबा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीची पातळी धोक्याच्या पातळीखाली. 10 घरातील 36 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. प्रशासन पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून. नाशिकमध्ये पावसाची संततधार. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गंगापूर धरणातून 1500 क्युसेकने विसर्ग. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 34 फुटांवर. नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. तर सांगली शहरातील 19 कुटुंब स्थलांतरित. जिल्ह्यात आज आणि उद्या शाळांना सुट्टी. यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यातील पळशी संगम चिंचोली गावाला पुराचा वेढा. आमदार किसन वानखेडे यांनी गावात जाऊन घेतला पूरग्रस्त स्थितीचा आढावा. चंद्रपुरात जिल्ह्यात आज येलो अलर्ट. पुरामुळे बंद केलेले 18 मार्ग सुरू. संततधार पावसामुळे 130 गावातील पिकं बाधित. जिल्ह्यात 4038 शेतकऱ्यांचं नुकसान. सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी झाला. नद्यांना आलेली पूरस्थिती ओसरली. जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट.
पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिरात पवना नदीचं पाणी, मंदिराचा जवळपास 30% भाग पाण्याखाली, मोरया मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद. चंद्रपुरातील घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो, घोडाझरी तलाव परिसरामध्ये पर्यटकांना बंदी, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 21 लोकांचा मृत्यू, 10 जण जखमी, 14 लाख एकर शेतीचं नुकसान. आजही राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा. बुलढाणा चिखलीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, आमदार श्वेता महाले परदेशात, प्रशासनाला पंचनामा करण्याच्या आमदार महालेंच्या लंडनमधून सूचना. अमरावती जिल्ह्यात 24 तासात पावसाची हजेरी, शिरसगाव कसबामध्ये मेघा नदीला पूर, पुराचे पाणी गावात आणि बाजारपेठेत शिरलं, अनेक घरांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई मार्गिकेवरील सर्व रेल्वे आज रद्द, एकूण 7 रेल्वे रद्द तर 4 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले, पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द. पुण्यातील 4ही धरणं 100% भरली आहेत. खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. खडकवासला धरणातून सर्वाधिक 40,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, 35,000 क्युसेकवरून आता 40,000 करण्यात येणार. पुणेकरांना सावधानतेचा इशारा. पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठी आता असलेल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. पवना धरणातून 15,570 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू. मोडक सागर धरणातून 25,111, तानसा धरणातून 38,684 तर मध्य वैतरणा धरणातून 1,483 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू. धरणातून भीमा नदीपात्रात 76,660 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश. मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करणार. सोलापुरातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली, अनेक बंधारे पाण्याखाली, शेतात पाणीच पाणी. सीना नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडून 3 जण जखमी. कोल्हापूरच्या मौजे मल्हारपेठ येथील घटना, महसूल विभागाकडून पंचनामा सुरू. कोल्हापूरच्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली. पंचगंगेची वाटचाल संथ गतीने, धोका पातळीकडे. 85 बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत. राज्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ. राधानगरी धरणातून 4,356 क्युसेक विसर्ग सुरू. कोल्हापुरातील राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे बंद. 2 दरवाजातून एकूण 4,356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पश्चिम विदर्भात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे 26 लोकांचा मृत्यू तर 250 जनावरं दगावली. 2,29,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान. सातारा ढगफुटी, जिल्ह्यातील सर्व शाळांना 2 दिवस सुट्टी. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, नागरिकांचं स्थलांतर सुरू. कोयना धरण 100% भरलं. धरणातून एकूण 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. तर जिल्ह्यातील प्रमुख 6 धरणातून 1,19,000 क्युसेक विसर्ग. नद्यांना पूर. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील मुचगंदी नदी इशारा पातळीवर प्रवाहित. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा.
यवतमाळमधील आमदार राजू तोडसाम यांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत केली नुकसानीची पाहणी. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत. अंबरनाथच्या शिवमंदिराला पावसाचा फटका. मंदिराचा गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी. वालधुणी नदी भरल्याने मंदिरात शिरलं पाणी. भक्तांना गाभाऱ्यात जाण्यापासून बंदी. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणातून 26,000 पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. बदलापूरमध्ये पावसाचा कहर. संरक्षक भिंत टाकून अरुंद केलेला ब्रिज गेला वाहून. ब्रिज वाहून जातानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद. कल्याण मुरबाड नगर मार्गावरील रायते पुलावरील उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कल्याण नगर मार्गावरील वाहतूक टिटवाळा मार्गे वळवली. तहसीलदार सचिन शेजळ यांची माहिती. नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांकडून काही मार्ग बंद. लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद. 24 तासात तब्बल 432 मिलीमीटर पावसाची नोंद. यंदाच्या मोसमात आतापर्यंत 4,810 मिलीमीटर पाऊस कोसळला. अमरावतीतील पूर्णा प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडल्याने भातुकली तालुक्यामध्ये पूरस्थिती. वाठोडा शुक्लेश्वर ते माठरगाव मार्गाचा संपर्क तुटला. वाहतूक ठप्प. पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात शिरलं पाणी. मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू. भाविकांसाठी मंदिर बंद. सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलं. कोयना धरणाचे दरवाजे 13 फुटांवर उघडले. कोयना धरणातून 1,08,000 क्युसेकने विसर्ग. पुण्याच्या एकता नगरमध्ये कमरे इतकं पाणी भरलं. द्वारका इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं. पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी भरलं. खडकवासला धरणातून विसर्गही वाढवण्यात येतोय. बांगलादेश बॉर्डरवर कांद्याने भरलेले 400 ते 500 ट्रक अडकून पडलेले आहेत. मोजक्याच व्यापाऱ्यांना कांदा आयातीसाठी परवाने. कांदा खराब होण्याची व्यापाऱ्यांना भीती. हिंगोलीत देवठाणा परिसरात 2 एकर शेतीतील शिमला मिरची पिकाचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. दक्षिण सोलापूरला गेल्या 8 दिवसांपासून पावसानं झोडपलं. शेतीचं मोठं नुकसान. पीक खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील अनेक जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे संकट. सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली एक आपत्ती. पावसाच्या नैसर्गिक आपत्तीशी ते काय लढणार? सामनातून सरकारवर टीका. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितच्या रौप्य महोत्सवी दिनी समारंभाला राहणार उपस्थित. बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव. निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. शशांकराव पॅनलला सर्वाधिक 12 तर प्रसाद लाड पॅनलला 9 जागा. बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत. ट्विट करत प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोला. कालपर्यंत 2-0 आपली किंमत जोखण्याचे आवाहन देत होती. आज त्यांनाच त्यांची किंमत कळली. बेस्ट पतपेढी निवडणुकीवरून केशव उपाध्ये यांचा ठाकरे बंधूंना टोला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकरी आणि बेघर कुटुंबांना तातडीने 25,000 रुपयांची मदत जाहीर करा. सचिन खरात यांची मागणी. नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईवेळी परिसरामध्ये टपरीधारकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी व्यक्तीला घेतलं ताब्यात. चंद्रपूर पालिकेकडून 105 वर्ष जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा निर्णय. जमीन मालकाला इमारत पाडण्याची नोटीस देऊनही कारवाई न केल्याने पालिकेची कारवाई.
अमरावतीत अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा सुरू. समिती 2 दिवस धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा दौरा करणार. आज मेळघाटात आढावा घेणार. सोलापुरातील जीवाजी शिक्षण प्रसारक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाचं निलंबन. विजेएनटी समितीची कारवाई. विद्यार्थी शिक्षकांची दुरावस्था पाहता निलंबनाची कारवाई. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 1,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप. कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. कोल्हापुरातील गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करा. ठाकरेंच्या शिवसेनेची दुग्ध विभागाकडे मागणी. गोकुळवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधार शोधा. आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पुण्यात शासकीय कार्यालयातील कंत्राटदारांचं भर पावसात धरणे आंदोलन. 90,000 कोटींची थकबाकी त्वरित देण्याची कंत्राटदारांची मागणी. राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा. जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई. 22 तलाठ्यांसह 28 जणांवर गुन्हा दाखल. 25 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका. बुलढाणा येथे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन. विविध मागण्यांसाठी आंदोलन. यवतमाळमधील जलजीवन मिशनची काम करणाऱ्या कंत्राटदारांचं धरणे आंदोलन. प्रलंबित देयकाच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावाला कामती गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात ग्रामस्थ नाराज. सोलापुरात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांचं 100% समायोजन करण्यासह विविध मागण्यांसाठी भर पावसात जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. धाराशिवमधील शासकीय विभागातील कंत्राटदारांचं लाक्षणिक धरणे आंदोलन. 8 महिन्यांपासून रखडलेल्या मानधनासाठी आंदोलन. सरकारनं लवकरात लवकर बिले देऊन सहकार्य करण्याचं आवाहन. बीडमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा बंद. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समिती आणि एकता संघ यांचं बेमुदत कामबंद आंदोलन. नियमित शासन सेवेत समायोजन करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. धाराशिवमध्ये परिचर महिलांचं भर पावसात धरणे आंदोलन. महिला परिचर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केलं. लातूरमध्ये 6 दिवसांपासून पणगेश्वर साखर कारखान्यासमोर कामगारांचं धरणे आंदोलन. शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंड यांनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर दगडफेकीचा प्रयत्न. जनता दरबार सुरू असताना अज्ञाताकडून हल्ला. हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती. ऑनलाईन गेमिंगवर येणार बंदी. लवकरच विधेयक सादर होणार. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाईन गेमिंग संदर्भातील विधेयकाला मंजुरी. मंत्री 30 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यास पद जाणार. केंद्र सरकार नवीन कायदा आणणार. केंद्र सरकार आता संसदेत 3 विधेयके मांडणार. तुमचे मत गेले की सर्व जाणार, त्यामुळे मत चोरी होऊ देऊ नका. राहुल गांधी यांचं मतदार अधिकार यात्रेत नागरिकांना आवाहन. यवतमाळच्या वणीमध्ये मंदर शिवारात व्यक्तीची दगडाने हत्या. भंगार वेचणाऱ्या मृत व्यक्तीचा मृतदेह आढळला. गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथे भावकीच्या वादातून चुलत भावाचा खून. आरोपीचे पुरावे पोलिसांच्या हाती. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने केली आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरात मृतदेह असल्याची खोटी माहितीचा पोलिसांना फोन. पोलिसांची 6 तास धावपळ. संबंधित व्यक्तीनं 4 दिवसात 4 वेळा खोटी माहिती दिल्याचं समोर.
मालेगावात अवैध गर्भपात केंद्रावर धाड. सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टरकडून सुरू होता अवैध गर्भपात. बोगस डॉक्टर, 2 महिलांसह 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. सोलापुरात चिखल अंगावर उडाल्याने एसटी चालक आणि दुचाकीस्वार यांच्यात वाद. वादाचा व्हिडिओ व्हायरल. चंद्रपुरात निमगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. 11 जणांना ताब्यात घेतलं. 2,20,000चा मुद्देमाल जप्त. वाशीमध्ये रस्ते नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या महामार्ग विभागाची टीमच्या वाहन चालकाचा पत्रकारांवर हल्ला. चालक थेट हातात दगड उचलून पत्रकारांच्या मागे धावला. कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर अवैध पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. चालकासह 2 जण ताब्यात. एकूण 77 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडमधील केज तालुक्यात आडस या ठिकाणी मोटर रिवायडिंगचं दुकान चोरट्यानं फोडलं. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. जळगावमधील कसगावमध्ये चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ. 4 घरांमध्ये चोरी. एका रात्रीमध्ये 4 घरात चोरी. सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद. यवतमाळमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. सरकारी रुग्णालयातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट. जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.